नमस्कार. अल्ताफ राजा आठवतोय? होय, तोच सुबह पहली गाडी से घर को लौट जाओगे ते गाणंवाला प्रचंड प्रसिद्ध झाला होता. त्यातलं आणखी एक गाणं फार फेमस झालं होतं. ते गाणं म्हणजे बैठे बैठे अपने दिल को मैं तो सताऊं ना बाबा, ना बाबा, ना बाबा, ना बाबा. एकटा प्रवास करत असलो की ना बाबा किती वेळेला म्हटलंय एवढं मी जरा शोधत असतो. जाऊ दे. त्यातलं अजून एक गाणं होतं. ते गाणं मला फार आत्ता तंतोतंत लागू पडतंय असं वाटतं. खरं तर ट्रॅक्टरवर टकारा टेप लावून मोठ्या भोंग्याचे स्पीकर लावत रानात नांगरटी करणारे किंवा कारखान्यावर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रेलरवर ही गाणे त्या काळात खास लागलेली असायची. ते गाणं कोणतं ऐका. अरे वो साल दूसरा था ये साल दूसरा है. ऐकलं? क्या करोगे तुम आखिर कब्र पर मेरी आकर. त्यानंतर ते वो साल दूसरा था ये साल दूसरा है. मला हे गाणं क्या करोगे तुम आखिर लोकसभा सभागृह में आकर वो साल दूसरा था ये साल दूसरा है म्हणण्याची वेळ आलेली आहे. माणसं आपल्या हाताने आपल्या इज्जतीचे वाभाडे कसे काढून घेतात. पत्र दाखवतो. एक पत्र दिलंय. ते पत्र लोकसभेच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आहे. पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव आहे. महाभियोग नाही, इम्पिचमेंट नाही, पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव आहे. बघा, कायदे करणारी माणसं लोकसभेच्या अध्यक्षांना हटवतायत. पत्र देतायत 120 खासदार. पत्र दिल्याची तारीख पहिल्यांदा दाखवतो. बघा, 10 फेब्रुवारी 2025. 10 फेब्रुवारी 2025 ला हे पत्र दिलंय. मग अल्ताफ राजाचं गाणं आठवतं ना? अरे वो साल दूसरा था ये साल दूसरा है. आठवलं? हा. बरं, एकदा माणूस टायपो मिस्टेक करू शकतो. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नव्हे. अहो, कायदा निर्माण करणारे तुम्हाला एवढंही कळत नाही की आपण तारीख काय देतोय. आपलं हसं होणार आहे, आपली इज्जत जाणार आहे, आपले लोक वाभाडे काढणार आहेत बाहेर. कायद्याच्या सर्वोच्च सभागृहात बसून या देशाला चालविणाऱ्या, या देशाची रणनीती ठरविणाऱ्या सर्वोच्च सभागृहात या असल्या चुका. पत्राच्या खालच्या बघा, त्यांनी एक मुद्दा दिलाय. 2 फेब्रुवारी तुम्ही राहुल गांधींना बोलू दिलं नाही. 2 फेब्रुवारी 2025. इथे 2025. पुढे 3 फेब्रुवारी तुम्ही निलंबन केलं. 2025. 4 फेब्रुवारी नेहरूवर आरोप करणाऱ्यांना मान्यता दिली. 2025. 5 फेब्रुवारी 2025. अरे, प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगावं लागतंय अल्ताफ राजाच्या भाषेत, वो साल दूसरा था ये साल दूसरा है. ज्यांना हे वर्ष कोणतं आहे तेच कळत नाही त्या माणसांना काय बोलायचं. यांना आरोप करायचे तर जरा गांभीर्यानं तरी करावेत. स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानं उतरवून घेण्याची ही कोणती पद्धत आहे? बरं, ते त्यांच्यावर हटवण्याचा प्रस्ताव आलाय म्हणून सध्या आजकाल तालिका सभापती सभागृह चालवत आहेत. त्यात एक उत्तर प्रदेशातले नेते जगदंबिका पाल सभापती म्हणून बसलेले होते. सभापती म्हणून जगदंबिका पाल बसल्यावर ते राहुल गांधींना आठवण झाली की हे मध्ये आपल्या पक्षात येऊन गेले होते. खरं तर त्या पदावर बसलेल्या माणसाला पक्षविरहित बघायला पाहिजे. राहुल गांधी बोलते झाले, ते तुम्ही आमचे माजी सदस्य होते म्हणून मी जरा नीट बोलतोय तुमच्यासोबत. नसते तर बोललेच नसते. जरा ऐका. You know we know you have fondness for you. Speaker, you are an ex-member of our party. Absolutely. So I will not go very aggressive today. Why you are mentioning too much? Well, you are a member of our party, sir. Ex-member. Ex-member, no. But And we are fond of you, sir. I'm here. We like you. ऐकलं? याच्यावर गप बसतील ते जगदंबिका पाल कसले. त्यांनी सांगितलं की बाबा, मी तुमचा एक सदस्य होतो हे खरं आहे. तुम्ही माझ्या सल्ले ऐकले असते तर तिथं नसतं बसले, दुसरीकडे कुठेतरी बसले असते. तुम्ही आमचे सल्ले ऐकले नाहीत म्हणून तर तुम्हाला तिथं बसावं लागतं. तिथं म्हणजे एलओपीच्या खुर्चीवर इकडे राहिले असते ते. ऐका. I'm here as a presiding officer. But we like you, sir.
अगर हमारी बात आप We know मानते your हैं, heart is not there, sir. अगर आप मेरी We know बात your मान- heart is here, sir. नहीं, मेरी बात अगर आप मानते तो वहां नहीं बैठे होते आप. अगर इफ यू आर सिटिंग देयर तो ओनली बिकॉज ऑफ यू हैव नॉट टेकन माय एडवाइस. Here I am advising you. Here if I am advising that you should move on the correct track. So I think so. Still you have time. Still you have time to you should move on correct track. हे असं आपली इज्जत स्वतः काढून घेणं याला म्हणतात. याला काय बोलतोय कळतच नाही. ते कळत नाही वरून आठवलं, हे अर्थसंकल्पावरील भाषणावर बोलत होते, भाषण करत होते अर्थसंकल्पावर. हं. म्हणजे आणि त्यांना हवं होतं क्रिएटिव्ह फ्रीडम. आता मी तुम्हाला ऐकवतो, आई शपथ ऐका. कळलं काही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. नाही कळलं तर हे का दाखवलं म्हणून मला नक्की शिव्या द्या. नक्की शिव्या द्या. तुम्हाला कळतंय का बघा, या देशाचे युवराज सर्वोच्च सभागृहात काय बोलतायत. थोड़ा सा क्रिएटिव फ्रीडम तो दे दीजिए. तो शुरुआत ग्रिप से होती है सर, और लक्ष्य होता है कि ग्रिप के एकदम आने के बाद चोक में जाए. कि पहले ग्रिप ली, दूसरी ग्रिप ली और फिर एकदम चोक में जाए. चोक में गए और पकड़ लिया. ग्रिप से हम चोक में जाते हैं सर. करते हुए जब आदमी के हाथ में चोक आ जाता है ग्रैपलिंग में, जो ओपोनेंट होता है उसकी आंख में दिख जाता है कि बात समझ आ जाती है कि अब मैंने इसको पकड़ लिया है. और होता क्या है सर, वो रेजिस्ट करता है. पहले 2-3 बार ऐसे रेजिस्ट करता है और फिर उसको भी पता लग जाता है कि मैं गया, और फिर वो वहां पे बात खत्म हो जाती है और फिर वो सरेंडर करके ऐसे टैप कर देता है सर. पाहिलं. आता काय गंमत सांगावी यांना, काय गंमत सांगावी यांना. हे दुसऱ्यात एवढं नाक खूप असतात, एवढं नाक खूप असतात, म्हणजे आपली बेइज्जती करून घ्यायचीच. एक पक्षाचे मंत्री, सत्ताधारी पक्षाचे मंत्री मीडियाशी बोलतायत. बोलू द्यावं ना, म्हणजे त्यांचं मत मांडू द्यावं, आपण येऊन आपलं मांडावं. हे गेले मध्ये आणि ते मंत्री सोडून देऊन निघून गेले. एक ते अश्विनी वैष्णव होते आणि एक जोशी होते, प्रल्हाद जोशी. जरा बघा ते दृश्य. I'll also come and say hello. Yes, sir. Come, let's stand together. Let's stand together. Let's do it together. Come do it together. बरं, हे दृश्य सन्मानजनक आहे की अपमानजनक आहे, म्हणजे आपली इज्जत काढणार आहे. काय झालं, हे सामनानी बातमी छापली, ती कशी दाखवली तेही बघा. हे पळून गेले म्हणे, जोशी आणि वैष्णव पळून गेले. अरे, एक संस्कार आपल्याकडे असतो, कुत्रा चावला म्हणून कुणी कुत्र्याला चावत नाही. हाड म्हणून पेकाटात लात घालतं निघून जातं. असा माणूस बघितलाय का? रस्त्याने येताना कुत्रा भुंकतोय, बो 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 करतोय म्हणून मी आपला 4 पायावर नाहीत माझ्याकडे म्हणून गुडघे टेकवलेत, हात टेकवलेत, कुत्र्यावर बो 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 करतोय. असं कधी बघितलंय का तुम्ही? कोणी करत नाही. कुत्रा भुंकायला लागला तर रस्ता असा जरा बदलून सरकून माणसं निघून जातात. आणि असं म्हणलं म्हणजे आम्ही मग ते पळून गेले म्हणण्याच्या ऐवजी भुंकणाऱ्या कुत्र्याला भुंकू देऊन निघून गेले असा शब्द वापरला तर कळायला पाहिजे ना सामनाला इज्जत कशी काढायची. पण सामना आणि सामनाच्या संपादकांनी यांची लाज काढायचं ठरवलेलं आहे. लाज काढायचं ठरवलं आहे. संजय राऊत बघा ना काय बोलतायत ते. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. ऐका. काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की ऐकलं. आता मी काय बोलणं आवश्यक आहे? मी काय बोलणं आवश्यक आहे? स्वतःहून आपली इज्जत उतरवून घेणाऱ्या माणसांच्या विषयी आपण अजून बोलू नये. गल्लीतून नागवं चाललं तर आपली खिडकी बंद करून बसावं असं आमच्या घरातले संस्कार आहेत. पण इथे आम्हाला बघा बघा नागवं चाललंय असं दाखवावं लागतंय, कारण नागव्यांनी आता कपडे घातलेल्यांना मूर्ख म्हणायला सुरुवात केली आहे. कापसाच्या गावामध्ये जागा आली नागव्यांना, सूर्य आता दान मागे उजेडाचे काजव्यांना, अशी अवस्था आली आहे. म्हणूनच या सगळ्या बुद्धीने नागव्या झालेल्या माणसांचं बुद्धीचं नागवे पण उघड करावं लागतं. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज.